ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद माधव भगवन् नमस्ते। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। पार्वती पते हर हर महादेव। सीताकांत स्मरण जय जय राम। गंगा माता की जय। संत सज्जन हो, भगवान शुकदेव महाराज परीक्षितांना श्री कृष्ण चरित्र कथन करतायत। आता जे कृष्ण चरित्र आहे ते भगवंताच्या अवताराचं मुख्य कारण आणि दुष्टांचा संहार ही त्याची जी घोषणा होती ती परिपूर्ण करण्यासाठी आता भगवान खऱ्या अर्थाने त्यांचं कार्य सुरू करीत आहे। आपण हे चरित्र थोडं सविस्तर घेणार आहोत। याचं आपण धावतं वर्णन ऐकू नये आणि आपण तेवढा आधी आपण जेव्हा भागवत सुरू झालं तेव्हा शौनिकादिकांनी सुतांना आपलं एक निवेदन त्या ठिकाणी केलेलं आहे। त्यांनी कृष्ण चरित्र ऐकण्याची त्यांची इच्छा आणि ती पूर्ण करावी अशी सुतांना विनंती केली आहे। पण त्याचबरोबर एक सांगितलं आहे की आपण भगवान श्रीकृष्णाचं चरित्र हे आम्हाला सविस्तर सांगावे। घाईघाईत कसं तरी ठराविक मुदतीत ते पूर्ण करायचं नाही। आणि ते सांगताना त्यांनी अजून एक गोष्ट सांगितली आहे की हे सूत महाराज, ते ऐकण्यासाठी आमच्या जवळ भरपूर वेळ आहे। हा शब्द महत्वाचा आहे, भरपूर वेळ आहे। त्यामुळे तुम्ही हे चरित्र आम्हाला सविस्तर सांगावं अशी त्यांनी इच्छा केली आहे। आणि त्याच सूत्राला धरून आपणही हे श्रीकृष्ण चरित्र श्रवणाला सुरुवात केली आहे, चरित्र गायनाला सुरुवात केलेली आहे। आपणही तेवढा वेळ देणार आहोत आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून घेणार आहोत। आत्मकल्याण, परमार्थ प्राप्ती, परमात्म्याची प्राप्ती हा मुख्य विषय आपण आपल्या जीवनात ठेवलेला आहे। यासाठीच हे आपण चरित्र भगवंताचं ऐकतोय। केवळ चरित्र ऐकून हे आपल्याला तिथल्या तिथे विश्राम घ्यायचा नाही, तर उर्वरित काळ आपण त्याच्या भगवंताच्या स्मरणात आणि त्यांच्या चिंतनात घालवणार आहोत। आणि आपल्या जीवनाचं जया परमार्थाची चाड, त्याने सांडावेली गाड, भजनाची धरुणी आवड, नित्य नेम आदरी, सांडी मांडी परते टाकी, रामकृष्ण नाम गोकी, मोक्ष येईल मग सुखी, नाम जपता आदरे, सांडी मांडी परते टाकी। आपण सर्व प्रकारची सांडा मांडी बाजूला टाकणार आहोत। कर्मकांड, सहेतुक, कुठल्या इच्छेने कुठल्याही प्रकारची भावना न ठेवता निष्कपट अशा धर्माच्या मार्गाने जे साधू संत गेलेले आहेत त्याच मार्गाने आपण जाणार आहोत। याल तरी या रे लागे, अवघ्या माझ्या मागे मागे, आज देतो पोटभरी, पुणे म्हणाल तोवरी। आपण संत श्रेष्ठ तुकारामांच्या मागे मागे जातो आहोत, नामदेवांच्या मागे मागे जातो आहोत, नारदांच्या मागे मागे जात आहोत, संत एकनाथांच्या मागे मागे जात आहोत, सकल संतांच्या मागे मागे जात आहोत। आणि आपण निश्चिंत राहण्याला काही हरकत नाही की आपल्याला परमात्म्याची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही। संतांचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, त्याची माझी हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी। म्हणून कोणीही कंटाळा न करता
आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्यावं म्हणून हे भगवंताचं चरित्र हे आपण शांत चित्ताने ठाईच्या बैसुनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी घेतो येते. इथे आपण समाधान पावणार आहोत. म्हणून हे चरित्र आपण त्याच पद्धतीने श्रवण करणार आहोत. आणि हे चरित्र शुकदेव महाराजा परीक्षिताला सांगतायत. शुकदेवांनी 7 दिवसात सांगितली ही गोष्ट खरी आहे. मग आपणही 7 दिवसात संपवलं पाहिजे असा आग्रह धरू नका. कारण राजा परीक्षिताचं फक्त 7च दिवस आयुष्य होतं. त्याला परिपूर्ण जाणीव झालेली होती आणि ते निश्चित होतं. आपल्याला तर अशी काही मुदत नाहीये, ही मुदत नाहीये. त्यामुळे आपण जे दुसरे मुख्य वक्ते आहेत आणि श्रोते आहेत ते म्हणजे सुत महाशय आणि शौनिकादिक ऋषी. आणि म्हणून शौनिकादिक ऋषींनी जे सांगितलं आहे त्याच्या अनुसार आपण हे थोडा याच्यामध्ये विलंब निर्माण होईल आणि आपल्या जीवनाचं आपण कल्याण करून घेऊ. श्री कृष्ण चरित्र कथन करतायत. शुकदेव सांगतात की मलाही कधी कंटाळा येत नाही. परीक्षित राजा आपलं मृत्यू विसरला, मरण विसरला, सर्व विसरलेला आहे, राज्य विसरला. आपण मथुरेतील कुस्तीच्या आखाड्यामध्ये बलराम आणि श्रीकृष्ण येऊन पोहोचले. हा विषय आपला चालू होता. चानुराशी स्वतः श्रीकृष्ण भगवान आणि मुष्टिकाशी बलराम जाऊन भिडले. कुस्तीच्या प्रारंभी जो काही नियम असतो त्या नियमाला धरून परस्परांनी प्रारंभी एकमेकांची सलामी झाली, दंड थोपटले. तो प्रकार असतो. तेव्हा जे दंड ठोकतात, थोपटतात त्याचा एक विशिष्ट प्रकारचा आवाज असतो. दंड ठोकताना आणि मांडी ठोकताना ती जी काही एक ऍक्शन म्हणू आणि तो ध्वनी म्हणतात तो एक वेगळा ध्वनी असतो. आणि तो नेहमीच कोणानंतरही म्हटलं की चला दंड थोपून दाखवा तर तो आवाज इतर वेळी नुसता दाखवण्याचा म्हणून काढलेला असतो तेव्हा येणार नाही. कारण इथे प्रत्यक्ष कुस्तीला सुरुवात होणार असते, मल्लयुद्धाला सुरुवात होणार असते आणि त्यामुळे तो नैसर्गिक असा ध्वनी असतो. कुस्तीतील डावपेच सुरू झाले. परिभ्रामण विक्षेपम परिरंभाव पातनैः उत्सर्ण समर्पणैः चान्योन्य प्रतिरुद्धताम् उत्थापनैः रुनन्नैः चाचलैः स्थापनैरपि परस्परं जिगीषन्ता अपचक्र तुरात्मनः. एकमेकांना परिभ्रामण गरगर फिरवत होते. विक्षेपण एकमेकांना बाजूला ढकलत होते. मिठीत कच्चून घट्ट आवळून धरत होते. खाली जमिनीवर पाडणं, मागे पुढे एकमेकांना लोटणं, हे जे काही कुस्तीचे डाव असतात च्या अनन्यो प्रत्युरुंधता, एकमेकांना ढकलणं, लोटणं, हे जे काही कुस्तीचे प्रकार आहेत, डाव आहेत ते त्यांचे सुरू झाले. काही वेळेस एखादा मल्ल खाली पडून जातो कुस्ती खेळता खेळता. उत्थापनैरुन्नय नाही, उत्थापनय खाली पडलेला असेल त्याला परत उचलून घ्यायचं, उभा करायचा. चालनೈ स्थापनैरपि, पाठीमध्ये त्याची पाठ असते. हे दृश्य तुम्ही जर पाहिलं असेल तर ते मनासमोर डोळ्यासमोर आणा. कोपराने आघात असा कोपर मारतात. त्याच्या पाठीमध्ये समोरच्या प्रति जो काही मल्ल असेल त्याच्या पाठीमध्ये कोपराने मारतात.
निश्चल खांबासारखे उभे राहतात, काही केल्या हलत नाहीत आणि समोरच्याची शक्ती आजमावत असतात, त्याच्यासाठी ठोसे लगवतात इत्यादी डावपेच त्या ठिकाणी परस्परांना खिळखिळे करण्यासाठी ते डावपेचांचा वापर करीत असतात. आता इथे असं सुरू झालं, आपणही स्वतःच्या मनाला त्या ठिकाणच्या कंसाने केलेला तो जो आखाडा आहे त्या आखाड्यामध्ये आपल्या मनाला घेऊन चला आणि ही कुस्तीची दंगल पाहण्यासाठी नगरातील बरेच स्त्री पुरुष आलेले होते. कुस्ती पाहण्यासाठी दोघी बाजूचे लोक येतात आणि आपापल्या मल्लाला आरोळ्या मारून प्रोत्साहित करीत असतात, वाद्य वाजत असतात. आता तिथे काही स्त्रिया सुद्धा होत्या, बसलेल्या होत्या. पूर्वी स्त्रिया जात होत्या कुस्ती पाहण्यासाठी, कारण कुस्ती हे एक खेळामधला एक महत्वाचा हा एक विषय होता, महत्वाचा प्रकार होता. जसं आता क्रिकेट पाहायला महिला सुद्धा जातात त्या ग्राउंडवर, त्या पद्धतीने त्याही काळात स्त्रिया या आखाड्यामध्ये येत होत्या. पण काही स्त्रियांना ही कुस्ती अजोड वाटत होती. त्यांना वाटायचं की अन्याय आहे, अधर्म आहे. कारण किती लहान मुलं आणि हे चानूर आणि हे दुसरे जे काही आहेत हे किती अवजड आहे, किती अवजड माणसं आहेत. काही वय वजन याच्या काही नियम अटी यांनी पाळल्या आहेत की नाही, त्याच्यावर बहस झालेला आपण काल पाहिला. चानूर बोलला होता, तुम्ही बलवान आहात तर महाबलऊ आहात, बलसंपन्न आहात. आणि त्या स्त्रिया कुजबूज करू लागल्या, चर्चा करू लागल्या. महानयम बता धर्म येषाम राज सभासदाम ए बलाबल अवधुद्धम राज्ञोन्विंचन्ति पश्यता. हे राज्यसभेतील म्हणजे राजसभेतील तिथे उपस्थित असलेल्या मंचावर जे राजसभेमध्ये लोक आहेत, महाजन ज्यांना आपण म्हणू, ते केवढा अन्याय करतायत, अधर्म करीत आहे. राजाच्या डोळ्या देखत मोठ्या मोठ्या मल्लांसोबत या लहानशा बालकांची ती कुस्ती लावत आहेत. हा खरोखर अन्याय आहे व आपल्याला हा अधर्म नाईलाजाने पाहावा लागत आहे. जिथे अधर्म चालतो तिथे तो पाहणं हे सुद्धा पाप आहे. आपण त्याला विरोध केला पाहिजे. पण या स्त्रिया विरोध करू शकत नाही, पण त्याला शाब्दिक तो विरोध करू शकतायत. म्हणून त्यांनी आपली नाराजी व्यक्त करून आपला शाब्दिक विरोध तिथे सांगितला आहे. खरं पाहिलं तर बुद्धिमान माणसाला एखाद्या सभेतील सभासदांचे दोष माहिती असतील तर त्याने त्या सभेला जाऊच नये, असा एक नियम आहे. तो एक नियम आहे की जे राजसभेमध्ये सभासद बसलेले आहेत आणि ते सगळे दोषी आहेत, ते तिथे निर्णय घेणारे जे काही निर्णय घेतले जातात ते निरपेक्ष आणि निपक्षपातीपणे निर्णय घेत नाहीत, तर अशा सभेला आपण जाऊ नये. हा एक धर्म आहे. कारण तेथे जाऊन त्यांचे अवगुण न सांगणे, गप्प बसणे किंवा आपल्याला काहीच माहित नाही हे दाखवणं, यामुळे आपल्यालाही दोष लागतो. ते दोषी आहेत हे आपल्याला पूर्णपणे माहिती आहे, तरी आपण तिथे जायचं आणि तिथल्या लोकांना त्यांचे दोष दाखवायचे नाही. केवळ मूग गिळून खाली मान घालून बसून राहायचं. जे चाललंय ते नुसतं मुकाट्याने पाहायचं किंवा असं दाखवायचं की आपल्याला काहीही माहिती नाही, अत्यंत आपण तटस्थ आहोत. हे सगळं ढोंग आहे. असं वागणं म्हणजे आपण सुद्धा त्या दोषाचे भागीदार होतो.
त्या दोषाचे भागीदार होतो. भीष्मांनी सुद्धा असंच केलं होतं. राजसभेमध्ये सगळे दोषी होते, अन्याय होत होता द्रौपदीवर, पण तेव्हाही त्यांनी खाली मान घातली. हा दोष त्यांना लागला आणि त्या दोषाचं त्यांना प्रायश्चित्त घ्यावंच लागलं. म्हणून आपण या ठिकाणी अशा दोषाचे भागीदार होऊ नये असं या भागवतातल्या 44वा जो अध्याय दशमस्कंधातला त्याच्यातला हा 10वा श्लोक आहे. 10व्या श्लोकामध्ये ते वर्णन केलेलं आहे. आता ती दंगल सुरू झाली, कुस्त्यांची दंगल हा शब्द वापरला जातो. आता स्त्रिया कुस्त्या पाहण्यापेक्षा भगवंताच्या रूपावरच भाळतायत. त्या भगवंताचं मनमोहक रूपाचं दर्शन त्यांना होत आहे. कुस्तीच्या डावपेचांच्या विषयी त्यांना फार आकर्षण नाही, कारण हा सगळ्यांना पुरून उरणारा असा हा खेळिया आहे. नाचत पंढरीये जाऊ रे खेळिया, विठ्ठल रखुमाई पाहू रे. हा खेळिया आहे, नाना खेळ खेळणारा, नाना नाटक सूत्रधारिया. जे काही जगात विविध नाटकं चालतात त्यांचा सूत्रधार हा आहे, हा परमात्मा आहे. सर्व नटांचे रंग याच्यापासून निघालेले आहेत. सर्व जगाचे नाटक हाच खेळ खेळीत असतो आणि त्यामुळे त्यांना त्या कुस्तीच्या डावपेचात काही रस वाटत नाही, तर ते सगुण रूपाशी भाळलिये ओ माय. त्याचं ते सगुण रूप सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. त्या सुंदर ध्यानात ते मग्न झालेले आहेत. सावळे सुंदर रूप मनोहर, राहो निरंतर हृदयी माझ्या. रूप पाहत आलोचनी, सुख झाले हो साजनी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. त्या एकमेकांना सांगतायत, अगं सखे पाहते रूप कसं दिसतंय. रूप पाहत आलोचनी, सुख झाले हो साजनी. साजनी म्हणजे अगे सखे, अगे माझ्या लाडक्या मैत्रिणींनो, पहा ते रूप पहा. त्या गोकुळातील त्या गोपींना धन्यवाद देतात की आता आपल्याला दिसला हा. हे मथुरेतल्या गवळणी किंवा मथुरेतल्या स्त्रिया एकमेकाशी बोलतात, परंतु हा परमात्मा तर गोकुळातल्या स्त्रियांचं खरं भाग्य त्या रोजच पाहत होता. आता दृष्टी पुढे ऐसा चेतुरा आहे, आता दृष्टी पुढे ऐसा चेतुरा आहे. जो मी तुझ पाहे वेळोवेळा, जो मी तुझ पाहे वेळोवेळा, जो मी तुझ पाहे वेळोवेळा. लाचावले मन लागली शेगुडी, ते जीवेन सोडी ऐसे झाले. त्यांचं मन लाचावलेलं होतं. गोकुळातल्या स्त्रियांनी जो काही त्यांना आनंद झालेला आहे, आनंद नव्हे ब्रह्मानंद परमानंद, ही जी उच्च अवस्था आहे त्याची या सगळ्या मथुरेतल्या स्त्रिया आठवण काढतायत. त्या म्हणतात, त्या भगवंताचा वेणूचा नाद ऐकुनी, वेणूचा नाद ऐकुनी, वेणूचा नाद. अधरी अधरी धरुनी वेणू. आपल्या मुखकमला रोठावर तो जो काही वेणू वाजवला आहे, तो प्रसंग, तो ध्वनी या स्त्रियांच्या बसलेल्या कुठे आहेत? कुस्तीच्या आखाड्याच्या रंगमंचावर बसलेल्या आहेत आणि आठवण काढता आहेत गोकुळच्या स्त्रियांनी जे सुख अनुभवलेलं आहे. सर्व सुखाचे आगर अशा परमात्म्याकडून जे सुख अनुभवलेलं आहे त्याची आठवण. संसार सुद्धा एक आखाडाच आहे. आपण जो करतो तो, इथेही रोज कुस्त्या चालू असतात. त्या आखाड्यातल्याच पाहिजे अशातला भाग नाही.
शाब्दिकही कुस्त्या चालू असतात, परंतु भागवतकारांना हे सांगायचं आहे, तुम्ही या द्वंद्वामध्ये जरी असले तरी याची आठवण तुमच्या मनामध्ये असावी. याही संसाराच्या आखाड्यामध्ये कष्टदायक द्वंद्वदायक अशा या संसाराच्या आखाड्यामध्ये भगवंताच्या विनुनादाची आठवण करा. जात्यावर स्त्रिया जळत होत्या, चुलीवर भाकरी करत असताना वास्तविक ते सांसारिक काम आहे. कोणी असे मी करते म्हणून पुढे पुढे धावणार नाही, परंतु त्याला सुद्धा एक परमात्म्याचं एक अशी बॉर्डर असावी, झालर असावी. तसं ते म्हणतायत, धान्य दळीत असताना त्या कंटाळून आदळ आपट न करता म्हणतायत, सुंदर माझे जाते गे फिरे बहुतेके, ओव्या गाव कौतुके तू ये रे बा विठ्ठला. सुंदर माझे जाते गे फिरे बहुतेके, ओव्या गाव कौतुके तू ये रे बा विठ्ठला. सासू आणि सासरा धीर तो तिसरा, ओव्या गाव भरता रागे तू ये रे बा विठ्ठला. सुंदर माझे जाते गे फिरे बहुतेके, ओव्या गाव कौतुके तू ये रे बा विठ्ठला. जात्यावर पीठ दळण्याचं काम कष्टदायक होऊ नये म्हणून त्या परमात्म्याचं स्मरण करताय. ते श्रम होत नाही, तर तो विश्राम असतो. कामात काम म्हणा, श्रीराम श्रीराम श्रीराम. भाकरी बनवत असताना पूर्वी स्त्रिया अशी थापून भाकरी बनवत नव्हती, धबधब ज्याला आपण म्हणतो तशी बनवत नव्हती. हातावर अशा प्रकारची ती भाकरी बनवली जात होती. आता असा हात करणं म्हणजे काय? ही एक प्रकारची टाळी आहे. आणि जेव्हा तो भाकरीचा गोळा करून त्याच्या लांब करत होता, ती भाकरी म्हणजेच ठल विठ्ठल 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 म्हणता म्हणता त्या भाकरीचा आकार आपोआप मोठा होत असे. म्हणून लोकांना त्या काळात फार वैभव नव्हतं. खायला फार आता जसे त्या बुफे जेवण मध्ये असतात तेवढे पदार्थ नव्हते. 2च पदार्थ, भाकरी आणि कालवण जे काय असेल ते, परंतु त्याला अमृतासारखी गोडी होती. अत्यंत आवडीने लोक एक कवितेच्या भुके सपरत पुरते तळहाताची झोळी, देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी. फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार, एक हाताच्या भुकेवर साठी पुरते तळ हाताची झोळी. कारण त्या हातामध्ये विठ्ठल नामाचं स्मरण होत होतं. आणि त्यामुळे त्या भाकरीमध्ये विठ्ठल 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 हा शब्द उमटत होता. हा शब्दाचं व्हायब्रेशन त्याच्यात जात होतं. म्हणून त्यांना त्याची आठवण येते. त्यात गीत म्हणत होते. जेव्हा दळणकांडण करीत होत्या तेव्हाही परमात्म्याचं नाव, त्या गोपींची त्यांना आठवण येत होती. त्यांना हेवा वाटत होता. गाईचं जेव्हा ते दूध काढीत होत्या, गोदहन होत होतं, तेव्हा त्या गोपींनी कृष्णाने केलेल्या ज्या काही खोड्या आहेत त्या वासरांना आधीच सोडून द्यायचं. वासरं चुटू चुटू सर्व दूध पिऊन जायची. या गोपी धावत धावत जाऊन ते वासरं पकडायचे, खुट्याला पुन्हा बांधून ठेवायचे. त्या गोपींची नजर चुकून पुन्हा भगवान सोडून द्यायचे. पुन्हा ती वासरं जायची. गोपीच्या अशा उखड बसलेल्या गोपी आपल्या दोन्ही गुडघ्यांमध्ये ते चरवी धरलेली असायची. वासराने ढुसी दिली की त्या खाली कंडून जायच्या. चरवीचं दूध खाली कंडून जायचं. आणि भगवान लांब उभे राहून ते हसत होते. हे सगळं ब्रह्मानंदाचे क्षण त्या मथुरेतल्या स्त्रिया आपल्या दृष्टीपुढे आणत होत्या. त्यांच्या मनचक्षू समोर हे सर्व उभं राहत होतं. आणि त्याच्यामध्ये त्या देहाने जरी आखाड्यात असल्या तरी मनाने त्या गोकुळातच होत्या. त्यांचं मन
तिथेच रममाण झालेलं होतं. आणि भगवंत आता सध्या मथुरेत आहे, परंतु मथुरेतल्या स्त्रियांची जी आंतरिक भक्ती त्यांच्या अंतःकरणात सुरू झालेली आहे, त्यांच्या मनचक्षुसमोर भगवंताच्या ज्या लीला डोळ्यासमोर फिरता आहेत, हे सर्व अंतरीची घेतो गोडी, परी पाहे जोडी, भावाची देव भावाचा भुकेला, हाच दुष्काळ तयाला. आपण श्रीकृष्ण चरित्र ऐकतोय, पुण्य चरित्र आहे. आपल्या जीवनाचं सार्थक करा. हे ऐकत असताना अनंता जन्मीचे विसरलो दुःख, पाहता तुझे मुख पांडुरंगा. आपण अनंत जन्माचं दुःख विसरून जातो. आपल्याला गोकुळात घेऊन चला, आपल्या मनाला गोकुळात घेऊन चला, मथुरेच्या आखाड्यात घेऊन चला. तुम्हाला हा तापदायक संसाराचा आखाडा हा तापदायक कष्टदायक असा वाटणार नाही. आणि यासाठीच ही भगवंताची श्री कृष्ण लीला ही आपण संत गतीने अत्यंत मनामध्ये श्रद्धा ठेवून, श्रद्धा विश्वास रूपिनो याभ्याम विना न पश्यन्ति सिद्धहा स्वांतस्थमेश्वरम. अत्यंत प्रसन्न मनाने आपण हे श्रवण करीत आहोत. चित्ताला इकडे तिकडे जाऊ देऊ नका. भगवंताला ती आंतरिक भक्ती मथुरेच्या स्त्रियांची समजत होती. आणि त्या स्त्रिया मनोमन विचार करतायत, हे भगवंता, हे ब्रह्मदेवा, हे विद्याता, काहीही कर, परंतु या बालकांकडून या कंसाचा नाश होऊ दे. अशी ती स्त्रिया, त्या मंडळी स्त्रियांचे जे काही जमा झालेल्या स्त्रिया होत्या, त्या मनोमन त्या विधात्याला प्रार्थना करतायत. कृष्णाची चानुराशी आणि बलरामाशी मुष्टिकाशी जटापटी सुरू झाली. प्रहारावर प्रहार होऊ लागले. दोघी बाजूने प्रहार होत आहेत. ना चलत तत्प्रहारेण मालाहत इव द्विपः, बाहो निर्गृह्य चानूरम बहुशो भ्रामयन् हरिः. ते वर्णन इथे. एखादा मोठा फुलाचा गुच्छा नावा आणि प्रचंड मदोन्मत्त अशा हत्तीच्या मस्तकावर मारून फेकला. हत्ती काय विचलित होणार आहे? किंवा एखादी भिंत असाय प्रचंड, त्या भिंतीवर तो फेकला, त्याच्याने भिंतीवर कुठला आवाज येणार आहे? ना भिंतीवर आवाज येत, ना हत्तीवर मारला तर त्याचाही काही परिणाम त्या हत्तीवर होत नाही, तो विचलित होत नाही. त्यामुळे भगवान श्रीकृष्णही चानूर भगवंताला प्रहार करतोय चानूर, परंतु भगवान त्याच्याने विचलित होत नाही. एखादं फूल फेकावं कमळाचं, त्याप्रमाणे त्याचे प्रहार त्यांना वाटत होते. त्यानंतर भगवंतांनी चानुराचे दोन्ही हात पकडले, त्याला जोराने गरागर गरागर फिरवलं आणि एकदम जमिनीवर आपटलं. भूपृष्ठे पोथयामास तरसाक्षीन जीवितम, विस्त्रस्ता कल्पकेश स्त्रक इंद्रध्वज इवापतत. जमिनीवर आपटलं, जोरात आपटलं त्याने, आणि त्या सरशी चानुराचा प्राण गेला. चानुराचे वस्त्र, त्याची केशभूषा, त्याची वेशभूषा अस्ताव्यस्त झाली. धुलीने त्याचा चेहरा माखला गेला, केस माखले गेले, आणि उंच अशा शिखरावरून एखादा ध्वज वाऱ्याच्या जोताने खाली येऊन पडावा तशी त्याची अवस्था झाली. गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, राधा रमण हरि गोविंद बोलो. भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. मोठ्याने जय जयकार झाला. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. भगवान शिवाचा जय जयकार झाला. चानूर वरून भगवंताने आपटला आणि त्याच क्षणी तो गतप्राण झाला. बलरामांनीही मुष्टिकाच्या गालावर
जोराने चापट लगावली आणि ती चापट लगावल्याबरोबर तो मुष्टिक सुद्धा थरथर थरथर कापू लागला. त्याच्या अंगामध्ये थरकाप भरला. त्याच्या तोंडातून रक्त बाहेर पडू लागलं. तो रक्त ओकू लागला आणि एका थप्पड मारल्याबरोबर तो जमिनीवर कोसळला आणि त्याच क्षणी त्याचे प्राण सुद्धा निघून गेले. एखादा मोठं वादळ यावं आणि एखादा मोठा वृक्ष उन्मळून पडावा तसा हा मुष्टिक सुद्धा जमिनीवर उन्मळून पडलाय. चानुरे मुष्टिके कूटे शले तोषल के हते शेषा प्रदुदुर्वर मल्लाम म्हणजे मल्ल सर्वे प्राण परिप्सवाहा. चानूर आला, चानूर गेला, मुष्टिकही गेला. त्याच्यानंतर त्यांच्या मृत्यूनंतर कूट आला, शल आला, तोषल आला. हे पाचही मल्ल मारले गेले. म्हणजे कोण? एक चानूर, दुसरा मुष्टिक, तिसरा कूट, चौथा शल आणि पाचवा तोषल. हे पाचही मल्ल मारले गेले. आणि हे मुख्य असे आधार होते कंसाचे. हे मारले गेले आणि बाकीच्या मल्लांनी तिथून 9-11 करून दिलं. ते आपला प्राण वाचवण्यासाठी तिथून पळून गेले. आणि भगवंताचा, बलरामाचा विजय झाल्याबरोबर भगवंताला मिठ्या मारण्यासाठी त्यांचे ते सगळे सखे सवंगडी बालगोपाल त्या आखाड्यामध्ये त्यांनी धडाधड उड्या मारल्या आणि विजयोत्सव साजरा केला. हा जो काही भगवंताचा आणि बलरामाचा अद्भुत पराक्रम तिथल्या नागरिकांनी पाहिला. सर्वजन प्रजाजन जे होते दोन्ही बाजूचे, म्हणजे मथुरेतले सुद्धा आणि गोकुळातले सुद्धा प्रजाजन तिथे धन्य 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 भगवंता तुझी धन्य असो. जय विजयी भव, दिग्विजयी भव, श्रीमद अनंत अखंड विजयी भव. भगवंता तू अखंड विजयी भव. अरे विजय हे सुद्धा परमात्म्याचंच नाव आहे. भगवंताचंच एक नाव विजय आहे. त्यामुळे तिथे अखंड विजय असतो. आणि तिथे सर्व ठिकाणी जय जयकार चालला आहे. तिथे जे काही श्रेष्ठ ब्राह्मण आलेले होते त्यांनी साधू 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 म्हणून भगवंताला एक प्रकारचे आशीर्वाद दिले. तिथे ब्राह्मण आणि इतरही जे काही सत्पुरुष उपस्थित होते ते भगवान श्रीकृष्ण आणि बलराम यांची प्रशंसा करू लागले. फक्त एकच त्या ठिकाणी प्रशंसा करीत नाही, तो म्हणजे कंस. कंस सोडला तर बाकीच्यांनी सर्वांनी जय जयकार करायला सुरुवात केली. आणि हे सगळं पाहिल्यानंतर कंस अतिशय घाबरलेला आहे. आता मात्र कंस घाबरला, कारण ज्यांच्या ज्यांच्यावर त्याचा भरोसा होता त्या प्रत्येकाचा एकेकाचा नंबर यमसदनाकडे लागत होता. ते हळूहळू यमाच्या द्वारामध्ये प्रवेश करीत होते. कंस चिडला. त्याने सेवकांना आज्ञा केली, तिथे जे काही उरलेले सेवक होते त्यांना तो मोठ्याने ओरडला, निस्सारयत दुर्वृतौ वसुदेवात्मजौ पुरात धनम हरत गोपानाम नंदम बध्नीत दुर्मतीम. कंस त्याचा तोल सुटला. तो ओरडू लागला, अरे या वसुदेवाच्या दुराचारी मुलांना नगराबाहेरून आखलून द्या. स्वतः दुराचारी आणि बोलतो वसुदेवाच्या दुराचारी मुलांना या नगरातून आखला. निस्सारयत दुर्वृतौ, हकलून द्या, नगराच्या बाहेर काढा, इथे ठेवू नका. आणि यांना ताबडतोब हाकला. आणि हे इथे जे काही गवळी जमलेले आहेत
त्यांची सारी धनसंपदा हिसकून घ्या, त्यांचे खिशातले आहे काय जे अंगावरचे दागदागिने सगळे काढून घ्या, आणि तो दुर्बुद्धी नंदाला ताबडतोब काही करा असा आज्ञावर आज्ञा देतोय. धनम हरत गोपानहम नंदम बध्नीत दुर्मतीम. नंदाला कैद करा. वसुदेवस्तु दुर्मेधा हन्यतामश्वसत्तमः उग्रसेन पिता चापि सानुगः परपक्षगः. आणि तो दुर्बुद्धी असलेला वसुदेव त्याला तात्काळ ठार करा. त्याला अन्यताम, त्याला ठार करा. माझा पिता उग्रसेन यालाही ठार करा, कारण तो सुद्धा त्याच्या सर्व अनुयायासह शत्रुपक्षाला जाऊन मिळालेला आहे. माझा शत्रुपक्ष म्हणजे कोण? तर हा श्रीकृष्ण आणि हे गोकुळवासी हे माझे शत्रू आहेत. आणि हा सुद्धा आपल्या अनुयायांसह माझा पिता उग्रसेन हा सुद्धा त्यांना जाऊन मिळालेला आहे. म्हणून यांना सर्वांना ठार करा अशा प्रकारच्या आज्ञा हा कंसाने त्यावेळेस लोकांना दिलेल्या आहे, त्याच्या सेवकांना दिल्या आहे. आता तू आज्ञा दे रे. पण आता तुला तर देवाज्ञाचीच समय आलेला आहे. आता तुला देवाज्ञाच होणार आहे. देवाज्ञा लक्षात कोणी घेत नाही. देवाज्ञा कधी कोणाला टाळता येत नाही. आणि त्याच क्षणी भगवंतानी मंचावर उडी मारली आणि ते मंचकावर चढले. तामाविशंतम आलोक्य मृत्युमात्मनम आसनात मनस्वी सोत्थाय जगृहे सोपि चर्मणी तो सोअसि चर्मणी. भगवंताने त्या मंचकावर उडी घेतली आणि हे त्या अहंकारी कंसाने पाहिलं की हा बालक नाही, तर साक्षात हा माझा काळ आहे, मृत्यू आहे, आणि हा माझ्या समोरच उभा आहे. हे त्यांनी पाहिलं. झटकन सिंहासनावरून उठला आणि आपल्या रक्षणासाठी त्याने हातात ढाल आणि तलवार धारण केली. आपल्या रक्षणासाठी, आपल्या म्हणजे देहाच्या रक्षणासाठी. आणि जातस्य ध्रुव मृत्युम हे तत्व तो विसरला आणि भगवंताला प्रतिकार करण्यासाठी उभा राहिला. तो मंचावर इकडून तिकडे उड्या मारू लागला. त्याच क्षणी भगवंताने त्याला घट्ट पकडलं, त्याला घट्ट धरला आणि त्याबरोबर प्रगृह्य केशेषु चलत किरीटम निपात रंगोपरी तुंगमंचात. भगवंताने त्याचबरोबर पकडलं. घट्ट पकडल्याबरोबर त्याचा मुकुट चलित किरीटम, त्याचा मुकुट हा जमिनीवर पडला. भगवंताने त्याचे केस पकडले. तस्यो परिष्टात स्वयं अब्जनाथ पपात विश्वाश्रय आत्मतंत्र. भगवंताने कंसाचं मस्तक पकडलं, त्याचे केस पकडले, पक्के धरून ठेवले आणि मंचकावर त्याला आपटलं. पपात विश्वाश्रय स्वयं अब्जनाथ. जनाथ म्हणजे हा भगवान पद्मनाभ, ज्याच्या नाभी कमलातून स्वतः अविनाशी ब्रह्मा निर्माण झाला, त्या भगवंताने त्या कंसाला पकडलं. मुकुट पडला, केस घट्ट धरले आणि आखाड्यामध्ये त्याला आपटलं. त्यानंतर सर्व विश्वाचा आश्रय आहे त्या पद्मनाभांनी त्याच्या अंगावर उडी घेतली. त्याच्या अंगावर उडी घेतली
तं संपरेतं विचकर्ष भूमौ हरेर्यथेभं जगतो विपश्यत. भगवंताने कंसाच्या अंगावर उडी घेताच आता ती परमात्म्याची उडी आहे. त्याने उडी घेतल्याबरोबर कंसाचा तात्काळ मृत्यू झाला. भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. जिकडे तिकडे भगवंताचा जय जयकार सुरू झाला. नंतर सिंह जसा हत्तीला फरफटत घेऊन जातो त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने सर्वांच्या समक्ष कंसाचा निष्प्राण देह जमिनीवरून फरफटत नेला. आणि तेव्हा साऱ्यांच्या तोंडातून हाय हाय, जैसी करणी वैसी वर्णी असे शब्द उमटू लागले. कंसाचा मृत्यू झाला. किती चालबाज होता हा कंस. किती त्याने आपला मृत्यू होऊ नये म्हणून किती योजना आखल्या होत्या, किती चालबाजी केली होती. परंतु त्याची एकही चाल या ठिकाणी यशस्वी होऊ शकली नाही. चालबाज की चल सकी यहाँ न कोई चाल, चालबाज की चल सकी यहाँ न कोई चाल, आज उठा कर ले चला चालबाज को काल, आज उठा कर ले चला चालबाज को काल. पुन्हा ऐका, पुन्हा ऐका. चालबाज की चल सकी यहाँ न कोई चाल. कंस किती चालबाज होता, पण त्याची एकही चाल, एकही योजना या ठिकाणी सक्सेस झाली नाही. आज उठा करले चला चालबाज को काल. काल परमेश्वराचं एक स्वरूप आहे, त्याचा पराक्रम आहे. त्याच्या पराक्रमाच्या समोर जगात कोणी टिकला नाही, टिकत नाही आणि टिकणारही नाही. सर्वांना जो खाऊन उरतो, मैं समय हूं, मैं समय हूं. त्याचं कालचक्र सारखं फिरत असतं. त्याची गती कोणालाही कळत नाही. कितीही वर मागा, कितीही चालबाजी करा, हिरण्यकश्यपूने काही कमी केली होती का? पण त्यालाही काळ घेऊन गेलाच. त्यालाही काळ घेऊन गेला. कंसाने काही कमी चालबाजी केली नव्हती, त्यालाही काल घेऊन गेला. रावणाने काही कमी केलेली नव्हती चालबाजी, त्यालाही घेऊन गेला. आया है सो जाएगा राजा रंक फकीर, एक सिंहासन चढ़ी चले एक पहरे जंजीर. एवढे सेवक, एवढे बलवान असे रक्षक, एवढी सर्व तयारी, एवढी सर्व काळजी, एवढी सर्व दक्षता, पण नाही चालू शकत. कंसाची अंतिम गती याचा आपण विचार केला. कंसाला आकाशवाणी झाल्यापासून तर या क्षणापर्यंत, कंसाचा मृत्यू होईपर्यंत कंसाचे एक वर्णन केलेलं आहे. 44वा अध्याय आणि 39वा हा श्लोक आहे. श्रीमद भागवतामध्ये दशम स्कंदामध्ये अध्याय 44 आणि श्लोक 39. सन्नित्यदो विद्विग्न धिया तमीश्वरम पिबन वदन वा विचरन स्वपनन श्वसन ददर्श चक्रायुधमग्रतोय तदेव रूपम दुःखम वा दुःखमापहा. कंसा नेहमीच आकाशवाणी झाल्यापासून
भयभीत जीवन जगत होता, अत्यंत भयभीत जीवन. आणि त्याला भीती एकच होती, आपला मृत्यू, आपला काळ हा जन्माला येईल. यशोदेचा देवकीचा 8वा अपत्य हा आपला काळ राहील. तेव्हापासून तो सारखं चिंतन करीत असे भगवंताचंच. नुसतं काही खटकन दरवाजाचा आवाज आला तरी तो मागे, त्याला वाटायचं कृष्ण आला काय. तो खाताना, पाणी पिताना, झोपताना, चालताना, बोलताना, कोणी त्याच्याशी बोलायला आलं तर पहिले त्याला संशय यायचा, कृष्ण तर नाही आला याच्या रूपाने. झोपताना विचार करायचा आहे, मी झोपलो, गाढ झोपेत असला, कृष्ण माझा गळा तर दाबून देणार नाही. चालत असताना मागून तर मिठी मारून माझा गळा दाबणार नाही. अशा नाना प्रकारच्या कृतीतून त्याचं चिंतन चालत होतं. तो प्रत्येक श्वास घ्यायचा तेव्हा त्या सुदर्शन चक्रधारी भगवंताचाच, भगवान श्रीकृष्णाचाच तो चिंतन करीत होता. आणि मग कसं का असे ना, काही का होईना, चिंतन तर भगवंताचंच करीत होता. त्याला दुसरं कोणी दिसत नव्हतं. मरतानाही तो सर्व आयुष्यभर, म्हणून म्हणतात मरणी जया जे आठवे, तो त्याच गती ते पावे, म्हणून सर्वदा स्मरावे मातेची तुवा. ज्ञानेश्वरीत वर्णन केलेलं आहे. मरणी जया जे आठवे, तो अंतिम त्याच गती ते पावे. मरण समयी, मृत्यू समयी ज्याला अंतकाले च मामेव स्मरण मुक्ता कलेवरम सप्रयाती मद्भावम, त्याला परमात्म्याशिवाय दुसरी गतीच असू शकत नाही. यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमम मम. भगवान श्रीकृष्णाचं चिंतन त्याच्याकडून अखंड चालू होतं. आणि भगवंताने शेवटी, भगवान दया कृपा सागर आहे, कृपा सिंधू आहे, करुणा सिंधू आहे, करुणा सागर आहे, करुणा निधान आहे. आणि त्या चिंतनाने किती का पापी असेना, नाम जपले वाल्मिकाने, कुटली त्याला 2 पानी. नाम तुझे देवा देवा नारायणा, नाम तुझे देवा देवा नारायणा. फोडी पाषाणाला पाना, फोडी पाषाणाला पाना, नारायणा. नाम तुझे देवा देवा नारायणा. अजामेळा पाप राशी, नामे नेले वैकुंठासी, नारायणा. नाम तुझे देवा देवा नारायणा. भगवंतानी तो कोणत्या का भावाने असे ना, विरोधी भक्ती म्हणा, काही म्हणा, होतं तर भगवंताचं चिंतन. भगवंतानी दुर्लभ अशी सायुज्य मुक्ती कंसाला प्रदान केली. त्यानंतर कंसाचे कंक, निग्रोध इत्यादी त्याचे भाऊ होते, ते राम आणि भगवान श्रीकृष्णाच्या अंगावर चालून आले, पण त्यांनाही त्यांनी ठार केलं. कंस व त्याच्या भावांचा मृत्यू झाला. आता जे उरलेले लोक होते, कंसाचा परिवार, त्याच्या स्त्रिया आणि इतर जे काही सज्जन बंधू होते, ते शोकाकुल होऊन शोक करू लागले. त्यांचा स्वामी आज निजधामाला गेला होता. त्या स्त्रिया शोक करीत असताना त्यांना वाईट वाटत होतं, परंतु शोक करताना कंसाचे गुण आठवत नाही, तर त्यांना दोष दिसू लागले. त्यांना दोष दिसू लागले. त्या स्त्रियांना, कंसाच्या स्त्रिया आहेत, परंतु आपल्या पतीचे दोष दिसत आहेत. आणि ते सांगतायत, हो स्वामी, आपण निरापराध लोकांना अतिशय छळ, म्हणूनच आपली ही अशी दशा झालेली आहे. जे निरपराध निष्पाप जीवांना पीडा देतात, त्यांचं कल्याण कसं बरं होईल? त्यांचं कल्याण होऊ शकत नाही. अनागसाम त्वं भूतानां
कृत्वां द्रोहमुद्बुल्बनं तेने मां भो दशां नीतो भूतृक्को लभेच्छम. शम म्हणजे कल्याण. तुम्ही निरपराध लोकांचा छळ केला, बालकांची हत्या केली, अनेक जीवांना छळलं, बहिणीला छळलं, 6 बालकांची हत्या केली, पण तुमचं कल्याण कसं होईल? म्हणजे हे दोष, आपल्या पतीचे दोष त्यांना दिसू लागले. तुम्ही यांना भगवंत समजले नाहीत. श्रीकृष्ण हा प्रत्यक्ष भगवंत आहे. तेच विश्वाची उत्पत्ती आणि स्थिती आणि लय करतात. तेव्हा अशा उत्पत्ती स्थिती लय करणाऱ्या परमात्म्याचं वाईट व्हावं याची जो इच्छा करतो तो कधीही सुखी होत नाही. हे नाथ, तुम्ही कृष्णाचं वाईट व्हावं अशीच इच्छा करत होते. सर्वेषां ह्य भूतानामाशेष हि प्रभवाप्ययः गोप्ता च तद्वधायि वध्यायी न क्वचित सुखमेधते. त्याला सुख नाही. अशा प्रकारे त्या स्त्रिया शोक करतायत. भगवान शुकदेव वसुदेवांना हे चरित्र सांगतायत. ते सांगतात की त्यानंतर जगतपोषक अशा भगवान श्रीकृष्णाने कंसांच्या राण्यांचं सांत्वन केलं. त्या राण्या म्हणजे त्याच्या माम्या होत्या. कंस हा मामा होता, त्यांच्या पत्न्या म्हणजे त्यांचा त्या नात्याने माम्या होत्या. आणि भगवंताने लोकरिवाजाप्रमाणे त्यांचं सांत्वन केलं. जो तो आपल्या कर्माने मरतो, चांगले कर्म असते तर तेही, तरी ते कंसाचं वाईट काहीच झालं नाही. कंसाला सायुज्यता मुक्ती भगवंताने दिली आहे, कारण तो दयाळू आहे. पुढे लोकरिवाजाप्रमाणे जे कंस आणि त्याचे जे इतर जे काही साथीदार सखे हे मृत्यू पावले होते, त्या सर्वांची मृतक्रिया कर्म भगवंताने करवून घेतले. त्यानंतर त्यांनी मातरम पितरम चैव मोचित्वात् बंधनात् कृष्ण रामो ववदान्ते शिरसा स्पृश्य पादयोः. कृष्णाने आपले माता पित्यांना कंसाच्या बंधनातून मुक्त केलं. त्यांच्या चरणावर त्यांनी मस्तक ठेवलं, त्यांना वंदन केलं, त्यांची चरणधूळ आपल्या कपाळावर धारण केली. देवकी वसुदेवश्च विज्ञाय जगदीश्वरो कृतसंबंधनो पुत्रो सस्वजातेन शंकितौ. भगवंतांनी आपल्या माता पितांना वंदन केलं. आणि हा जो भगवान आहे श्रीकृष्ण, वसुदेव आणि देवकी, हे समजले की हा भगवान साक्षात नारायण आहे. हे जगदीश्वरच आहे, आपले पुत्र नाहीत. आपले पुत्र नाहीत, जगदीश्वरच आहे असं समजून मोठ्या भक्तिभावाने प्रेमाने त्यांनी भगवंताला आलिंगने संतांची या दिव्य झाली माझी काया, मस्तक ये पाया वरी त्यांच्या ठेवितो. त्यांच्या पायावर, भगवंताच्या पायावर हे वंदन करतायत, पुत्र म्हणून नव्हे, तर हा साक्षात परमात्माच आहे. भगवंतांनी ते आपल्या सशंख चक्र गदा पद्म सहित त्यांना दर्शन दिलं. त्यांनी हात जोडले आणि मनामध्ये त्यांनी भगवंताचं नामस्मरण सुरू केलं. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद माधव भगवन् नमस्ते. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद माधव भगवन् नमस्ते. भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव. सीताकांत स्मरण जय जय राम. गंगा माता की जय. भारत माता की जय. नमो नारायणा, नमो नारायणा, नमो नारायणा.